खरंच मन भरून येतं. भाऊंनी जे अनुभवलंय किंवा जे भोगलंय त्या भोगातून त्या अनुभवातून हे चित्र साकारलंय खऱ्या अर्थाने. आणि हे चित्र साकारत असताना अनंत वेदना अनंत दुःख सहन करून हा स्नेह मेळावा किंवा ही लेकरं एकत्र आणण्याचं काम केलंय. त्यातून राजू ढवण आणि सुदाम या दोघांना जास्त याचं श्रेय जातं, कारण ग्रुप केल्यामुळं हे होऊ शकलं. नाहीतर ही लेकरं माझ्याच तालुक्यातली, माझ्या माहेरच्या श्रीगोंदा तालुक्यातली उषा कोथिंबिरे, स्वाती कोथिंबिरे मला भेटत नव्हत्या. अतिशय वाईट वाटत, कुठे करायची मी. तर मग आशा बावस्करची तिला, रवींद्र कापडणीसाठी, भाऊसाहेब आहेरेसाठी सुद्धा किती मी तरसायची. खरं इतकी लहान लहान गोजीरवाणी ही लेकरं होती त्यावेळेला. पण सगळे भेटले, अरे रवींद्र कापडणीस कसा नाही ग्रुपमध्ये असून असं वाटायचं. पण आज गेल्या वर्षी तो नव्हता, पण आज भाऊसाहेब पण आला, रवींद्र पण आला. बरीच गेल्या वर्षी न आलेली मंडळी आज आलेली आहेत आणि खरंच खूप छान वाटतंय. आणि कदाचित 2 दिवसाचा कार्यक्रम काही लोकांना हे होत नसेल, कारण रजा सुट्ट्या हे त्यांना मिळत नसेल, त्यामुळे ह्याच्यावर पण विचार केला जाईल. सगळे संयोजक मंडळी, भगवान भाऊ माने सर आणि आपले भगवान भाऊ मनमाडकर, ते जर विचार करून पुढच्या वर्षी आणखी ह्याच्यापेक्षा मोठा कसा मेळावा होईल ह्याचा आपण विचार करू. आणि खरंच एकाने फ्री म्हणल्यासारखं, ज्याला माहिती आहे त्याला सांगा, ज्याला माहिती नाही त्यालाही सांगा आणि खरंच घेऊन या. हा माहेर मेळावा म्हणून आपण स्नेह संमेलनापेक्षा, कारण माझे माहेर पंढरी नाही का आहे भिवरीच्या केळी या. आणि मलाही तुमच्यामुळं खरंच माझेही आई वडील नाही राहिले आता. माझे आई वडील होते जरी भाऊंना हे कुणी बाकीचे मानत नव्हते म्हणून, भाऊंना कुणी मानत नाही, भाऊंना कुणी धरत नाही म्हणून मी पण माझे आई वडील सोडून दिले होते. 2-2, 3-3 वर्ष मी माहेरी गेले नाही कधी, की आपल्याच मालकाला कुणी नाही म्हणतात आणि मग आपण कशासाठी माहेर गाजवायचं एवढं. माझी ही काकू, माझी ही मामी, अक्षरशः माझी ही बहीण आणि धाकटी बहीण आणि एक भाऊ, माझे 2 बहिणी 1 भाऊ, आई वडील सोडले तर मी कुठलंही नातं गोठा आजही सांगत नाही, कालही सांगितलं नाही, उद्या असं मला माहित नाही. केवळ मिरवायचं नाही कशासाठी, ज्याला जे काही नाही, पण एक म्हणेन मी उभं राहून प्रॉपर्टी आणि मोठे म्हणजे काय असतं. ही आज भगवान भाऊची ही प्रॉपर्टी, ही मालमत्ता, हेच एवढी मोठी खऱ्या अर्थाची संपत्ती आहे आमची. आम्हा घरी त्यांना शब्दांचीच रत्ने, शब्दांचे कोळसे होऊ दिले नाही आम्ही कधी. आणि ह्या शब्दांच्या रत्नांनीच आम्ही या पंढरी नगरीत, आज मी तरी 42 वर्ष झालं भाऊंच्या बरोबर आहे आणि भाऊ आज 70 पार करतायत. प्रॉपर्टी जर स्वतःच्या लेकराला लेकरूच म्हणत नसेल तर अशा प्रॉपर्टीला काय करायचं. म्हणून कुणीतरी सांगितलं मगाशी, अमोलनी का कुणी सांगितलं माझ्या लक्षात नाही आता, की भाऊनी ना खिस्ते सर जे निवेदक होते तर त्यांनीच सांगितलं की आमचे सगळे कार्यक्रम इथे होतात, पण भाऊ आम्हाला पैशाचा मोबदला मागत नाहीत कधी, आम्ही आमच्या खुशीने देऊ तरच. तर मला याचा स्वाभिमान आहे, मला याचा खूप अभिमान आहे की आज भाऊ पैशासाठी काय नाही. आणि इथून तिथून जागा ही महाराजांची आहे, महाराजांची म्हणजे आपल्या बापाची, हे लक्षात घ्या. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन. या न्यायानं कुणालाही केव्हाही कधीही रात्री 12 वाजू दे, पहाटेचे 3 वाजू दे, दार वाजवायचं, कुणाला गाडी लावायची, कुणाला पाणी प्यायचं, कुणाला झोपायचं, दार उघडून यायचं. मी आश्रमचा विद्यार्थी आहे, माझी विद्यार्थी, एवढंच म्हणायचं. आणि हक्कानी आपल्या मायबापाच्या घरी येतो की नाही आपण, कुणीही पोरकं परकं आता तुम्ही राहिलेलाच नाही आहात. तुम्ही इतके सुदृढ बालक झालात की आता तुम्हाला कशाचीच कमी नाही. पण जी काही कमी असेल, जेव्हा आता वंदना म्हणली की वृद्धाश्रम, तिच्या आधी आमची तयारी करायला पाहिजे खरं, की भाऊ आता ह्या बालकाश्रमाच्या आधी वृद्धाश्रमाची तयारी करा. त्यांच्या आम्हाला काहीच त्रास नाही राजा, काही त्रास नाही आम्हाला. कारण जो त्रास त्यावेळेला आम्हाला बघितलं की हाड खीर करायची माणसं, मला बघितल्यावर खास माझं लहानपण, मी 19व्या वर्षी पदार्पण केले पंढरपुरात आणि मठात. मग हाड खीरची जी ज्या वेळेला, हे बेटा
हे बाळा डोक्यावर हात फिरून समजून सांगून सुनांना कसं वागवतं ते तुम्हाला माहिती की. मला तर घरही नव्हतं, घरानंही नव्हतं, पण मी आज मातोश्रीचं घरानं पंढरपुरात कसं तयार केलंय हे भाऊ सांगतील, मी नाही सांगत. आज आठवड्यात 100 ते 150 बायका मिळून मी भजन आणि सत्संग आणि ध्यानधारणेचे कार्यक्रम घेते आणि तेच माझं मातोश्रीचं गयाबाईचं घराणं आहे. फक्त मला गयाबाई सुद्धा नाव घ्यायचं नाही असं मला जेव्हा आदेश होता तर गयाबाई मातोश्री होत्या, मग गयाबाईचं नाव कशाला लावलं पाहिजे? मातोश्री म्हणलं तरी त्याच मातोश्री, रुक्मिणी मातोश्री, पण कुठून तरी ते कार्यच करायचं होतं, ही श्रींची इच्छा. तिथेच राहून कार्य केलं पाहिजे असं काही नाही. तुमच्या भाग्यात जिथे असेल तिथे ते तुम्हाला करायला मिळतं. हे बघा, प्रत्येकाचं कार्य वेगळं, कार्यक्षेत्र वेगळं. ज्याच्या नशिबात ज्याच्या भाग्यात जे असतं ते केल्याशिवाय तो परमेश्वर करून घेतल्याशिवाय राहत नाही. कारण कर्मयोग सगळ्यात श्रेष्ठ मानलेला आहे. तुम्ही जितके प्रामाणिक कराल तितका प्रामाणिकपणा तुमच्या दारी लोळण घेईल. आणि आज मी तेच म्हणते की भाऊंची अवस्था उभं राहण्याची सुद्धा नव्हती. सोलापुरात 1 महिना भाऊ होते, माझा नंबर घ्या, अक्षरशः मार्कंडेय हॉस्पिटलला. तिथली कंडिशन अशी होती की 8व्या दिवशी चालायला घरी सोडतात. 3 आठवडे झाले तरी भाऊ पाय सुद्धा टेकवत नव्हते. ही कृपाच नाही का? आज 1.5 वर्ष झालं आता इतके पळता येते की जणू काही त्यांना काही झालंच नाही. इतक्या फिजिकल कंडिशन मधून आज सुद्धा भगवंतांनी सद्गुरूंनी त्यांना वाचवलंय. तर फक्त आणि फक्त तुमच्या कार्यासाठी वाचवलंय असं मी म्हणेन. आज बाबांचा अतृप्त आत्मा, बाबा 75व्या वर्षी जरी गेले तरी कार्य त्यांचं संपन्न सुफळ पूर्ण झालेलं नाही. त्यांना जे करायच्या होत्या एवढ्या मोठ्या या मोकळ्या जागेमध्ये ज्या सुविधा त्यांना मुलांना द्यायच्या होत्या त्या त्यांना करता आल्या नाही. तुमची ती बिल्डिंग अजूनही ती तशीच आहे जी भगवान भाऊंनी मी फार मोठा इंजिनियर असल्यासारखी बांधली होती, म्हणजे टेम्पररी. पण आजही ती पुन्हा नव्या जोमानं ती उभी राहिलेली नाही. आपल्या फक्त प्रॉपर्ट्या वाढवण्यासाठी आपलं ते तिथं काय असेल ते उभं राहिलेलं आहे. ते असो, ज्याचं त्याचं कर्म, ज्याच्या त्याच्या भावना, ज्याचं त्याची पुण्याई त्यांना ते मिळत असतं. आपल्याकडे नाही म्हणून आपल्याला दुःख नाही, पण पुन्हा त्यांचं जे राहिलेलं आपलं कार्य आहे ते आज आपल्याला साठे नानांनी शब्द दिलेला आहे. तुम्ही फक्त सगळ्यांनी, माझं क्षेत्र वेगळं आहे राजांना, मी ढाल तलवार नाही घेऊ शकत, मी टाळ घेऊ शकते फक्त हातात आणि पेटी असते माझ्या हातात. पण तुम्ही सगळे भाऊंची ढाल बना आणि भाऊंना पाठिंबा द्या. पुन्हा तुमच्यासारखे जे त्यावेळेला होते, जे त्यावेळेला आज मालकीने परत मूल भरून आणला, वारीला चालत आली मुक्ताईच्या दिंडीतून. मी आज मुक्ताईपर्यंत जाते, मला बोलवतात. तिचं मुक्ताई, तिचं ते बोधवड, तिचं मलकापूर, तो सगळा एरिया मला माहिती आहे. अगदी यवतमाळ अमरावतीपर्यंत बोलवतात, मी जात असते. तर इतक्या लांबून इतकी छोटी बालकं घेऊन जी आई पंढरीत येते आणि आल्यानंतर लेकरांना आश्रमात सोडते, काय यातना असतील. माऊलीचंच घेतलं उदाहरण तर माऊली आज देहांत प्रायश्चित्ताशिवाय तुमच्या मुलांना हे मिळणार नाही. काय ते मुंजवणार नाही, शुद्धीपत्र आजही नाही मिळालेलं, आजही नाही मिळालेलं. पण देहांत प्रायश्चित्त आईवडिलांनी घेतलं का? उद्या माझ्या लेकरांचं चांगलं व्हावं म्हणून. मला तेच क्षणभर आठवलं. आज ती मुक्ती एवढीच होती. पक्षिणी प्रभाती चारी अशी जाय पिलू वाट पाहते पाय उपवाशी. ही पक्षिणी कोण? ती आईवडीलच की. पहाटेच गेले ना ब्रह्ममुहूर्तावर, आणि ती पिलू वाट पाय उपवाशी. ती मुक्ती केवढी होती, सोपान काका केवढा होता सांगा. उठल्याबरोबर ज्ञानदादा आई कुठे रे, काय सांगितलं असेल ज्ञानदादानी? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज आपली परिस्थिती त्यावेळेला तशीच होती. आजही अशी काही लेकरं आहेत त्यांना निवारा म्हणूनच छत्र्या आपण आज वाटतोय असं समजा. ती पण मुख्यमंत्र्यांचीच कृपा आहे. आणि आज दिलेला शब्द त्या नानांनी पुन्हा त्याचा पाठपुरावा हे दोघंही भगवान भाऊ करतील याची खात्री मला. कारण त्यांचं स्वप्न तेच आहे की महाराजाचं बंद पडलेलं कार्य सुरू व्हावं आणि ते तो पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आज तुम्ही तर सगळेजण आलात, खूप लांबून आलात राजांनो, एवढा मोठा खर्च करून आलात. केवळ आणि केवळ सगळे तुमचे लहानपणीचे भावंड तुम्हाला भेटतील म्हणून. यात तुमचाही काही स्वार्थ नाही, यात भाऊंचाही काही स्वार्थ नाही. भाऊ केव्हाही स्वार्थी नव्हते, आजही नाही, उद्याही नाही.
भाऊचा एकच स्वार्थ होता त्यावेळेला की 4 पोरं माझ्याकडे जायचं काम करते, ह्याच्यापेक्षा दुसरा काहीच स्वार्थ नव्हता. तरी पण कुरघोडे असायच्या, काम किती म्हणजे अंतर 4 बोटाचंच आहे, पण ह्याच्यापेक्षा दुसरा काही स्वार्थ नव्हता त्यांचा. आणि बस ते जिंकले. आज ते पुन्हा उभे राहिले. कोरोना काळात ते झोपले होते पूर्ण, पण परत त्यांचं आरती मंडप उभं राहिलं. कारण मंडपवाल्यांची स्थिती फार विचित्र आणि बेकार त्या काळामध्ये झाली होती. आणि हे तर मोठे मंडपवाले 4 जिल्ह्यातले, यांच्याकडे बारका मंडपच नाही 10 बाय 10. आणि त्यावेळेस 10 बाय 10 मध्येच लग्न 25 लोकांचे घेऊन कुठलाही कार्यक्रम, यांना 5,000-5,000 लोकांची यांना सवय लागली. पण आज वजनदारी पांडुरंग परमात्माने आणि महाराज दयाबाई मातोश्रींच्या कृपेने ते आज पुन्हा उभे राहिले. म्हणजे सगळीकडूनच फिजिकली, मेंटली, इकॉनॉमिकली. आणि त्यामुळे आज आपण हे सगळं पाहतोय वैभव. तर बस झालेली सेवा सद्गुरूचरणी अर्पण. आणि तुम्ही पुन्हा पुढच्या वर्षी मध्ये आधी केव्हाही आलात तरी मी तुम्हाला शब्द दिलेला आहे. मी जरी दिसले नाही तरी भाऊ तुम्हाला दिसणारच, हे लक्षात ठेवा. आणि त्याप्रमाणे तुमचं माहेर समजून अजिबात एकटं समजायचं नाही. आणि मालकी तुम्ही सुद्धा, आई वडील नाही, आई वडील नाही म्हणायचंच नाही. भाऊंना आई वडिलांचं प्रेमच मिळालं नाही, भाऊनी काय करायचं? तुमच्यात प्रेम शोधलं ना भाऊनी. मुलांच्या मध्ये पण कधी आजपर्यंत मी अनुभवलं नाही की माझं हे नाही, माझं ते नाही, माझं हे नाही. आज महादेव महाराजांनी ठणकावून सांगितलंय. दादासाहेब नारायण मनमाडकर, अण्णासाहेब नारायण मनमाडकर, भगवान नारायण मनमाडकर खूप आधी व्हायला पाहिजे होतं, उशीर झालाय. तरी चलो देर आहे दुरुस्त आहे. तुमच्यापर्यंत हा मंत्र पोहोचलाय आणि भगवंतापर्यंतही पोहोचलाय. भाऊ हे भाऊच आहे, भाऊ हे मनमाडकरच आहे. निराधारपण काय असतं हे भाऊनी अनुभवलंय, पण भाऊनी ते कधीच प्रदर्शित केलं नाही. आणि त्या ज्ञानाने इतके खंबीर उभे राहिलेले, त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे आपल्याला. आपण शिकलोय पण, आणि म्हणूनच आज तुम्ही चिमचिम करता येईल इकडे इथं. तुमचा चिमचिवाट ऐकून आम्हाला तुमचं बालपण आठवलं राजांनो. पंढरी वगैरे तर सतत माझ्या घरात असायचा, माझ्यापाशी असायचा. इतकी लाडकी लेकरली राजा, जवन राजा, धर्मा राजा, खूप ही पोरं लाडकी. आज नाही का माई भेटली तर किती आनंद झालाय त्यांना. ती 7 वर्ष माझ्याकडे होती. तर अशीच ही सगळीच तुम्ही माझ्याजवळच होतात. एवढं ते जेवढं आम्हाला करायला मिळायचं तेवढं आम्ही करत होतो. जेवढ्या परवानगी होत्या तेवढ्याच आम्ही वावरत होतो. भगवान भाऊ ऐकायला आहे इथं, तो साक्षीदार या सगळ्या गोष्टींचा. कमी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. ठीक आहे, परत आपण लवकर भेटू. पसाय जाणार ना आपण आपल्या कार्यक्रमाची सांगता करू. ठीक आहे.